चालू आहे माझ्या फ्रेंडसोबत आणि मी आलेले आहे गडाच्या ट्रेकनं. तर हा आहे माझ्या मागे हा गड. ॲक्च्युली हा वाला गड आहे विसापूरगड आणि ह्या बाजूला बघता तुम्ही असा हा. तर हा आहे लोहगड. तर आम्ही सेंट्रल आहे. तर चूज करायचं ठरले की विसापूरला जायचं की लोहगडला जायचं. आणि मोस्टली प्लॅनिंग आहे की लोहगडला जायचं. सो लोहगडला जाऊन बघू. ॲक्च्युली हा गड आहे विसापूरगड. सध्या मी विसापूरगडाच्या जरा कमी खालीच आहे, अजून इतकंही खाली नाही आहे. आणि याच्या अपोजिटला तिकडं आहे तो लोहगड दिसत नाही आहे. सध्या आमचं डायरेक्शन लोहगडलाच आहे. सो विसापूरगड नेक्स्ट टाईम बघू. बाप त्यांना स्नेहा डार्लिंग सहभाग देते चालण्यासाठी. सोबत सोबत राहत आहे त्यांच्या त्या. आमचे दोन कार्यक्रम ते पळत सुटल्यात. मला दोन्हीकडे बघावं लागतं. मला ऑप्शन नाही आहे तिकडं पण तिकडं पण. तर गणेश दरवाजा हे असं नाव पडलं कारण की त्या काळच्या शिल्पकारांनी या दरवाजावरती गणपतीची चित्र खूप काढली होती आणि त्यामुळे या दरवाजाला गणेश दरवाजा असं नाव पडलं. तसंच हा दरवाजा मुख्य दरवाजा आहे ऍक्च्युली ह्या गडाचा, लोहगडाचा. आणि हा इतका मजबूत आहे की अजूनही तो चांगल्या व्यवस्थित आहे. त्याला लोखंडी सुळकेही आहेत जे की संरक्षण करतात गडाचं हल्ले करणाऱ्यांपासून ॲज वेल ॲज येणाऱ्या जंगली प्राण्यांपासून जे त्याकाळी गडावरती शिरकाव करायचे. तर या शिलालेखात किल्ल्याच्या एका बांधकामाच्या उभारणीविषयी उल्लेख केला आहे. म्हणजे की हे बांधकाम जनार्दन फडणीस आणि बल्लाळ डिजासुरे यांच्या देखरेखीखाली शक संवत 1712 म्हणजे 1790 सी मध्ये सुरू झाले आणि त्याचं काम शके संवत 1716 म्हणजे 1794 सी मध्ये पूर्ण झाले. तर या शिलालेखात काही कारागिरांची नावे नमूद आहेत जसं की जयाजी धर्मन गावंडी, शिल्पकार होते हे, त्र्यंबक सुतारकाम होते. तर या कालखंड 1790 ते 1794 सी आणि जी देवनागरी लिपी आहे की ते मला कळल्या माहितीनुसार याच्यामध्ये आपण जर काय तर गडाच्या खालचे लोक काय बोलतात हे क्लिअर ऐकायला येते. आणि हे तर मला ऐकायला आलेलं आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये ऐकायला येईल की नाही माहिती नाही आहे. बट ती लोक सोबतच गडाच्या खाली जर काय लोक बोलत असतील तर ते गडावरती ऐकायला हवं. त्यासाठी सुद्धा हे अशा प्रकारे त्यांनी बांधकाम केलेलं आहे. त्यावेळची बांधकाम शैली आता हे बांधकाम शैली अजून टाकेल इतकी मजबूत विचारपूर्वक बांधलेली शैली आहे. तर आपण बघूच काय चालू आहे सध्या ह्या गडावरती आणि काय मिळेल आपल्याला या गडावरती नवीन इन्फॉर्मेशन आणि नवीन माहिती. सर तोपर्यंत गडाचा आनंद लुटूया. थंडगार वारा येतो बॅक साईडून. तर जो गड चढताना लागलेला दम सगळा ह्या शांत वाऱ्याने विझवून गेलाय असं मला वाटतं. फक्त फोन टाकू नकोस खाली.
एक सेल्फी काढू ना. आता पण एक काढू. सभागृह आहे जे कॉल्ड कॉन्फरन्स हॉल. तर इथं त्या काळची लोक सभा मंडप घ्यायचे. लोकांच्या काही गोष्टी निर्णय किंवा अडचणीवरती चौकशा वगैरे सल्ला मतलब करणं सगळं इथं कामकाज चालू असायचं. तर ह्या गडावरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल ते तुम्हाला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 तलाव आणि विंचूकडा तुम्हाला सगळं इथं पाहायला मिळेल. तर हे
इथे हे पाणी सेम फिल्टरचं बनलं. पाणी ऍक्च्युली खडकाचं आहे. खडकाचं पाणी तुम्ही पाजून आणलं पाणी ते स्वच्छ आहे, थंड आहे. उतरतोय गट असा काही विषय येत नाही. तर आपण चाललोय विंचूगडा बघण्यासाठी. तर विंचूगडा सध्या खुला आहे की नाही माहिती नाही, तो बंद केलेला असतो. तिथं रिस्क जास्त आहे जाण्यासाठी, त्यामुळे. पण विंचूगडाचं मला दर्शन तुम्हाला मी दाखवेनच, जो ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये कसा दिसतो. तर हा आता आम्ही उन्हाळ्यामध्ये आल्यामुळे विंचूगडावरती काही सर्व हिरवळ नाही आहे, सर्व सुकलेलं आहे. हां, आणि काही गावातली पोरं आहेत छोटी छोटी. कुठले आहे तुम्ही? ह्या गावचेच ना खालचे? हाय. बघा छोटी छोटी पोरं आहेत, गडावरती आले आहेत. चॅनलचं नाव काय? जोज लाईफ. हा, हे माझे सवंगडी. आम्ही चाललोय. सो बघायला जाऊ. बघू आता कडा कसा येतो. चिल्ली पिल्ली पोर आहे, चिल्ली पिल्ली. तुम्ही कितवीला आहेत रे सगळे? ही तिसरीला आहे. सगळ्यात लहान कितवीला आहे? बघू. दुसरीला आहेस तू? नाव काय तुझं? सिद्धार्थ चेतन. वा वा. ही छोटी छोटी मुलं सध्या गडावरती आलेले आहेत. आणि आमच्यासारख्या मोठ्या नाती दाखवत ती गड कसा फिरायचा. चांगलं आहे. लाडाचा काय आहेस? सांग, लाडाचा काय आहेस? हा, हो, तुमच्या घरात तू पहिला आहेस. सगळ्यांना असलेली उत्सुकता की लोहगडवर विसापूर कसा दिसतोय, तर त्याचं आजस्त दर्शन तुम्हाला इथून दिसतील. तर हा आहे विसापूरगड. काय गड आहे आणि काय बांधला आहे. इतक्या जवळ असा जो दिसतोय तो सुद्धा ॲक्च्युली नाही तसा, तो त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. पण इथूनही आपण त्या गडावरती काय चाललंय सहज बघू शकतो.
मोठी जागा. हां त्याच्या आजूबाजूकडावर जर कोणी हल्ला केला तर आपला जीव वाचवायचा असेल तर आजूबाजूला संरक्षण करता काहीतरी पाहिजे ना. म्हणून विसापूर तुमचा चिकोणा कोरायचं अच्छा चारीकडांपेक्षा हा लोगड हायटेड बरोबर. सगळ्यात उंच. त्यावेळेला आजूबाजूच्या गडावर तुम्हाला संदेश मेसेज सिग्नल द्यायला कोण होते का. नाईस. म्हणून निगराणी कच्चं सिग्नल हां. देण्याकरता महाराजांनी अच्छा. ह्याला चॉईस केलं. म्हणजे सेंटरला होतं सगळ्यांच्या मध्ये. सेंट्रल हा सेंटर आणि हायटेड. अच्छा, त्यामुळेच संदेश मेसेज ह्यावेळेचा कडेल. कडे होतं. मंदिर पेशवेकालीन पाण्याची कुंड महादेवाचं मंदिर हनुमानजीचं मंदिर विराचं हां. मंदिर दर्गा हे विश्वाचं पोट. अच्छा अच्छा. इथे शिवाजी महाराजांनी सुरतचं सोनं ठेवलं ते विश्वाचं तोंड एवढं मोठं की त्यात हजारो लोक रेस्ट करतील. सोनं ठेवायला 4 ते 5 रूम अंडरग्राऊंड भुयारी मार्ग हां आणि तिथे सगळ्यात अगोदर लोमेश ऋषींची तिथे पजारायची होती. म्हणून महाराजांनी सोनं ठेवलं लक्ष्मी ठेवली म्हणून विंचवाच्या तोंडाला लक्ष्मी क्योज असं नेमकेट लावलं. हे गडाचं मेन बरोबर. हां रोडावर का. बरोबर. थँक्यू. तर अशा प्रकारे आम्ही हो आवडला. अशा प्रकारे मी आजोबांकडून ह्या गडाची पूर्ण माहिती घेतलेली आहे. गडाचं मेन वैशिष्ट्य काय आहे, गडावरती कोणकोणत्या गोष्टी कशा कशा घडलेल्या आहेत आणि त्याच्यावरचा संदेश काय होता महाराजांचा की हा गड बांधण्याचा आणि हा गडच का चूज केला सगळ्या गडांपेक्षा मेन सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूच. चला बाय बाय.